देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्याची सूत्र बावनकुळेंकडे जातील. उबाठा खासदार संजय राऊतांचा दावा. तर शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नसल्याचंही केलंय वक्तव्य. ऑपरेशन टायगर दरम्यानचा 17 जूनचा फोटो समोर. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना भेटून वेगळा गट स्थापन केल्याचं दिलं होतं पत्र. श्रीकांत शिंदे, प्रताप सरनाईक उपस्थित. पिंपरीतील मोशी कचरा डेपोमधील दुर्घटनेच्या 4थ्या दिवशीही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच. अद्याप 8 जणांचा शोध सुरू. खासदार पार्थ पवार लवकरच अडकणार लग्नबंधनात. कायनात धारसोबत जुलै महिन्याअखेरीस होणार साखरपुडा. कागलमध्ये लव्ह जिहादची घटना. मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून तीव्र संताप. पालघर पूरस्थितीच्या वेळचा धक्कादायक व्हिडिओ समोर. पूरस्थितीमुळे मृतदेह थेट छतावर घेऊन बसण्याची वेळ. केळवेच्या देवीपाडातील धक्कादायक घटना. धाराशिवच्या जिल्ह्यामध्ये शंखी गोगलगाईच्या संकटामुळे शेतकरी हैराण झालेला आहे. आधीच धाराशिव जिल्ह्यात पाऊस नाहीये, त्यात अवकाळी पावसाचा जोर होता आणि त्या जोरावर पेरण्या केल्या आणि शेतकरी आता या गोगलगाईंमुळे अडचणीत आलाय. शेतकऱ्यांच्या शेतात शंख गोगलगाईचं संकट वाढलंय. गोगलगाई सोयाबीन खाऊन टाकतेय, त्यामुळे सोयाबीन पूर्णतः उद्ध्वस्त होत आहे. कळंब तालुक्यातील भोगजी अडसुळवाडी या परिसरामध्ये शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव वाढलाय. दरम्यान याच परिसराची पाहणी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केली. त्यांनी शेतकऱ्यांसोबत सरकारला मदतीची मागणी केलेली आहे. आमचं जवळजवळ 9-10 एकर शेतीमध्ये सोयाबीन आहे. ते आम्ही जेव्हा कडीनं कोपऱ्यानं जेव्हा दिसलं आम्हाला खाल्लेलं, आम्ही जेव्हा पाहायला लागलो तर सगळीकडे खायला दिसलं. आम्ही 2-3 दिवस रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंत सगळ्या गोगलगाई वेचल्या. तहसीलला तिथं ऑफिसला नेऊन दाखवल्या. तलाठी मॅडमला ते बोलून दाखवलं. कृषीचं ऐकलं जाऊन दाखवलं. आणि सगळं म्हणजे सोयाबीन 70-80% सोयाबीन खाल्लं त्यांनी. काय काय तर असं खाल्लं तर काहीच नाही. पीक असं गोगलगाईनं खाल्लं तर आम्ही कर्ज कसं भरणार शेतकऱ्याचं? आम्हाला कामच आहे. रातभर जागायचं आणि दिवसभर जनावर सांभाळायची. रातभर गोगलगाय जायच्या आणि दिवसभर जनावर सांभाळायची. याची बाकीचं काही कामच नाही. जेव्हा गोगलगाय नाही याचा तर ही बियाचा खताचा खर्चच निघत नाही. सोयाबीन घेतली आमची 4,000, आता काय लागले 9,000. आमचं ते खताचं पोतं वाढलं 2,500ला. बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी. या घडीची ब्रेकिंग न्यूज. खासदार पार्थ पवार यांच्या संदर्भातली. खासदार पार्थ पवार लग्न बंधनामध्ये अडकणार आहेत. जुलै महिन्याअखेरीस त्यांचा साखरपुडा होईल आणि त्यानंतर ते लग्न बंधनामध्ये अडकतील. रेवती सुळे यांच्या लग्नामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबरोबर जी दिसली होती कायनात धार, तिच्यासोबत पार्थ पवार यांचा साखरपुडा होणार आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांच्याशी बोलूया. प्रणाली, काय अपडेट? खासदार पवार हे जुलै महिन्याच्या अखेरीस साखरपुडा त्यांचा होणार आहे. कायनात धार या युवतीबरोबर त्यांचा साखरपुडा होतो आहे. रेवती सुळे यांच्या लग्नामध्ये आपण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बाजूला बघितलेली जी तरुणी आहे, जिची खूप चर्चा झाली होती सोशल मीडियावर, तीच ही तरुणी आहे जिच्याबरोबर पार्थ पवार यांचा साखरपुडा होतोय. पुण्यात हा साखरपुडा होतो आहे आणि जुलै महिन्याच्या अखेरीस 29 तारखेला हा साखरपुडा होणार असल्याची माहिती मिळते आहे. कायनात धार ही गेल्या काही वर्षांमध्ये पार्थ पवार यांच्या संपर्कामध्ये आलेली तरुणी आहे आणि ती जी आहे तिचा राजकीय वर्तुळामध्ये फारसा तसा वावर नसला तरीही जो एक अप्पर क्लास आहे त्याच्यामध्ये मात्र तिचा वावर बऱ्यापैकी असतो आणि त्यातच पार्थ पवार यांची तिच्याबरोबर ओळखी झाली असं कळतं आहे. आणि आता जुलै महिन्याच्या अखेरीस ते साखरपुडा त्यांचा होणार असल्याचं कळतंय. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रणाली. पार्थ पवार लवकरच लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत. सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नात हिचा वावर दिसून आला होता. सुनेत्राताईंबरोबर ती वावरत होती आणि त्यामुळे तेव्हाच चर्चांना उधाण आलेलं होतं. तर आता बातमी अशी येते की जुलै अखेरीस साखरपुडा होणार आहे पार्थ यांचा आणि लवकरच ते विवाह बंधनात अडकतील. कायनात धार असं तिचं नाव आहे.